नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडोमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया स्मॉल फिशची करी। स्मॉल फिशची करी बनवण्यासाठी मी इथे फिश घेतलेले आहे आणि त्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। मी इथे फिश भरपूर पाण्याने धुवून घेणार आहे। आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी हा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर चला आता आपण स्मॉल फिश करी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे कढई तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 बोटला तेल टाकून घेणार आहे। इथे मी चांगल्या प्रकारे तेल तापून घेणार आहे। इथे मी 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे। भाजीमध्ये मसाला टाकण्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलं होतं, 1 कांदा आणि थोडं खोबरं घेतलेलं होतं। ते चांगल्या प्रकारे भाजून मी त्याची प्युरी काढून घेतलेली आहे। आणि इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आणि हा कांदा लालसर येईपर्यंत मी परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला चांगल्या प्रकारे कांदा लाल झालेला आहे व इथे मी आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे 1 चम्मच आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच धनेपूड आणि इथे मी 3 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे मी परतून घेणार आहे। आणि आता मी 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे। ते चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। तर इथे मी प्युरी काढून घेतली होती, ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि मी इथे मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेणार आहे। यामध्ये मी मसाल्याचंच पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला मी 5 मिनिट शिजू देणार आहे आणि याच्यावरती झाकण देणार आहे। तर इथे मसाल्याला 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं की असं समजून जायचं की आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आणि आता मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे। आणि यावरती मी झाकून देणार आहे जोपर्यंत कढ येते तोपर्यंत। आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कढ आलेला आहे। आणि आता या कढामध्ये मी फिश टाकून घेणार आहे आणि हे फिश लवकरच शिजून जाते, यामुळे मी 5 मिनिट शिजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला कढी यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कढ आलेला आहे। तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे
भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि एक वेळा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपली स्मॉल फिश करी तयार झालेली आहे। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विदर्भाचा खादड अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।